क्रमांक 22 इथे उपस्थित सर्व प्रेक्षक आणि स्पर्धक आपल्या समोर मी विषय मांडते तो म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पोखरला जातो का? तर होय, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये जनमत घडवण्याची ताकद ही आजही शाबूत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन भारतात आले तेव्हा त्यांनी जनमत तयार करण्यासाठी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले। त्यांनी पत्रकारितेत प्रखरता आणि वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला। कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या प्रयत्नाला यशस्वी केले। पण या दशकात देशातील चौथा स्तंभ पोखरला जाताना दिसत आहे। पत्रकारिता क्षेत्रात राजकीय नेत्यांचा उदो ही आजच्या युगात निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारितेसमोरील सर्वात मोठी समस्या आहे। लोकशाही पत्रकारितेला अनन्यसाधारण असं महत्व आहे। पत्रकारांनी केवळ घटनेचा तपशील मांडू नये तर त्यांनी राजकीय सत्य आणि पारदर्शक परखड विश्लेषणही सर्वसामान्यांसमोर केलं पाहिजे। लोकशाही परंपरा जपण्यासाठी आणि शांतता बंधुभाव राखण्यासाठी जबाबदारी मीडियाची आहे। संविधानानुसार विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे लोकशाहीतील 3 स्तंभांचे स्थान संवैधानिक देण्यात आले आहे। पत्रकारिता हे एकमेव शस्त्र आहे, त्याचा वापर करून आपण जनतेच्या हितासाठी सत्तेला प्रश्न विचारले जाऊ शकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की पत्रकारिता आणि वर्तमानपत्रे हे नेहमी समाजोन्नती करणारी, समस्या निराकरण करणारी आणि सामान्यांचा आवाज अन्याय अत्याचाराविरुद्ध बुलंद करणारी असली पाहिजे। वेळ पडली तर लोकशाहीतील पक्षांची भूमिका बजावणारे असली पाहिजे। आजची पत्रकारिता पाहता लोकशाहीतील त्याला लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणणे कितपत योग्य आहे? बहुतांशी प्रसार माध्यमे आपले बस्तान स्थिर ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांची तळी उचलून धरतात। ते लोकशाहीसाठी घातक आहे, कारण एखादे वर्तमानपत्र कुठल्या राजकीय पार्टीच्या दावणीला बांधले तर ते सत्ताधारी पक्षांच्या धोरणावर यथावत टीका करण्याऐवजी ते त्यांच्याकडे कानेडोळे करतात आणि जनतेचे लक्ष एखाद्या चमचमीत विषयाकडे वळवतात। सुशांत सिंग राजपूत प्रकरण हे त्यांच्या उत्तरार्ध हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे विवादास्पद मुद्दे यांच्यासारख्या टीआरपी वर्धक मुद्द्यांवर जास्त प्रमाणात भर दिला जातो। एकच बातमी वारंवार दाखवली जाते। मुलाखतीतील प्रश्न हे बऱ्याचदा वास्तवात बातमी नसून ते चमचमीत मसाल्यांचे पक्वान असतात। जनता या पक्वानावर ताव मारत खुश होते। मीडिया हा नेहमी निपक्ष असावा, तो नेहमी स्वतंत्र असावा। ॲलन ब्रूस ब्रीडर यांच्या म्हणण्यानुसार भारतातील काही ठराविक वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमे सोडल्यास अनेकांनी आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे। कोरोना नंतर अमेरिकन वृत्तपत्र संस्थांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यांना महसूल सुद्धा चांगल्या पटीने मिळत आहे। याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांची विश्वासार्हता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या सत्ताधाऱ्यांसमोर लोटांगण घालून गमावली नाही। सत्ताधाऱ्यांना रोज जाब विचारणं आणि लोकांचे प्रश्नांचं हिरिरीने मांडून त्यांनी पत्रकारिता जिवंत ठेवली। या उलट परिस्थिती भारतात आहे। काही वर्षांपासून वृत्तपत्रांनी आपले मुख्य पत्रकारितेचे काम बंद केले आणि ते सरकारच्या हातातील बाहुले बनले। शेवटी जाता जाता मी एवढंच एक उदाहरण देईल, ते म्हणजे लोकशाहीचा सर्वात जबाबदार असा हा माध्यमाचा चौथा स्तंभ जर स्वतंत्र नसेल तर काय होईल हे आपण हिटलरच्या एका गोष्टीवरून समजून घेऊया। एक दिवस हिटलरने पार्लमेंटमध्ये एक कोंबडा आणला। तो सर्वांसमोर त्या कोंबड्यांचे एक एक पंख खेचून काढू लागला। कोंबडा वेदनेने ओरडत होता, सुटण्यासाठी तडफडत होता। एक एक करून हिटलरने त्याचे सर्व पंख खेचून काढून टाकले आणि त्याला जमिनीवर सोडून दिले आणि आपल्या खिशातील काही दाणे काढून त्याच्या समोर टाकून दिले आणि स्वतः सावकाशपणे पुढे चालू लागला।
हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला आणि त्याच्यानंतर हिटलरने स्पीकरकडे पाहून एक महत्वाचे वाक्य बोलून गेला, लोकशाही असलेल्या देशातील जनतेची अवस्था ही या कोंबड्याप्रमाणे असते. जर शासनकर्ते व्यवस्थित नसेल तर त्यांचे नेते हे जनतेचे सर्व काही लुटून घेतात आणि त्यांना फार लुळे पांगळे करून त्यांचे हाल बनवतात आणि त्यानंतर त्यांच्या समोर काही तुकडे टाकत राहतात आणि त्यांना त्यांचे दैवत बनवतात. आज आपण बघतो की हे सत्तेतील सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्यासारख्या अनेक योजनांचा जणू काही अक्षरशः पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे.